नमस्कार, मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आषाढी एकादशी जवळ आली आहे, म्हणून एखादा उपवासाचाच पदार्थ आपण करूया असं ठरवलं. रोजच्याच करण्यातला पण थोडासा वेगळा अशा पद्धतीने मी इथे केलेला आहे शाबूची खिचडी. खूप छान, थोडासा एक वेगळा पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे ही खिचडी खूप छान लागणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला त्याकरता साहित्य पाहूया. 2.5 वाटी भिजवलेला साबुदाणा हा रात्रभर भिजत ठेवला होता. त्यामध्ये मी 2 चमचे ताक घातलं होतं, त्यामुळे खळखळीत असा साबुदाणा भिजलेला आहे. 1 वाटी भाजक्या शेंगदाण्याचा कूट, अगदी कूट घ्यायचा नाही, थोडासा भरभरीत ठेवायचा. 1/2 वाटी पनीरचे तुकडे, छोटे छोटे अर्धा ते 1 इंचाचे क्यूब्स करून घ्यायचे. 1 टीस्पून लाल तिखट, 3 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून साखर, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पाने 8 ते 10, सजावटीकरता ओल्या नारळाचा कीस, चवीप्रमाणे मीठ आणि साबुदाण्याची खिचडी करण्याकरता 2 टेबलस्पून तेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण एका प्लेटमध्ये पनीरचे जे तुकडे केले होते ते काढून घेऊया. त्या पनीरच्या तुकड्यांवर मी 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेते. चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी 1 टीस्पून तेल टाकते आणि सगळं पनीर एकसारखं करून घेते. म्हणजे त्या पनीरला जे आपण लाल तिखट, मीठ आणि तेल टाकले ते सगळीकडे एकसारखं लागेल. हे एकसारखं छान हलवून घेते. आता आपण हे पनीरचे तुकडे तव्यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. साबुदाण्याची खिचडी करताना नेहमीच आपण एकतर उकडलेला बटाटा टाकतो किंवा कच्चा बटाटा तेलामध्ये आपण थोडा तळून घेतो आणि टाकतो. पण काही जणांना साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की बटाट्याचा वापर न करता आपण जर पनीर ह्यामध्ये टाकलं तर आपली साबुदाण्याची खिचडी एकदम छान होईल. म्हणून मी येथे फ्राय केलेले पनीर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकणार आहे. गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून ते गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये हे पनीरचे तुकडे चांगले शॅलो फ्राय करून घेते. पनीरला अगदी जरा चॉकलेटी रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं. एका बाजूने पनीर अगदी छान भाजून झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा ते परतून घेऊन चांगले भाजून घ्यायचे आहेत. पनीर चांगलं छान शॅलो फ्राय झालेले आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशा प्रकारेच राहिलेलं जे पनीर आहे ते सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेते. जे राहिलेले पनीरचे तुकडे आहेत ते सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेतले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेते. चला तर मग झटकीपट साबुदाण्याची खिचडी करून घेऊया. त्याकरता एका पॅनमध्ये मी 4 टीस्पून तेल गरम करायला टाकले आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. त्याच्यावर आता आपण मिरचीचे जे तुकडे होते ते तुकडे टाकून घेऊया. हे तुकडे चांगले भाजले की त्याच्यावर आपण आता जिरे टाकणार आहोत. म्हणजे काय होतं, जिरे सुरुवातीला तेल जास्त गरम असल्यामुळे टाकले तर करपतात. हे असे मिरचीनंतर टाकले की जिरे करपत पण नाहीत आणि त्याचा कलरसुद्धा आहे तसा राहतो आणि ते छान भाजले जातात. जिरे भाजले की त्याच्यावर कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता तेलामध्ये चांगला तडतडला की त्याच्यावर भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी किंचित थोडीशी म्हणजेच अर्धा टीस्पून चवीकरता साखर टाकून घ्यायची. सुरुवातीला मध्यम आचेवर ही खिचडी छान परतून घ्यायची. एकसारखं सगळीकडे शेंगदाण्याचा कूट, मीठ लागला पाहिजे म्हणून ती सगळीकडून चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती टाकली नाहीत तरी चालेल. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर खिचडी 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यावर प्लेट झाकून मंद आचेवर 5 मिनिट त्याला वाफ येऊ द्यायची. 4 ते 5 मिनिटानंतर मी खिचडीवरची ती प्लेट काढली. कलर पण अगदी छान आलेला आहे, बघू शकताय. ही खिचडी आता परत एकदा चांगली हलवून घ्यायची आणि जे पनीरचे तुकडे फ्राय केले होते ते तुकडे खिचडीवर टाकून घ्यायचे.
परत एकदा ही खिचडी चांगली परतून घ्यायची आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे गरमागरम पनीर घातलेली साबुदाण्याची खिचडी खाण्याकरता तयार आहे. ही खिचडी मी आता सर्व करून घेते. तोपर्यंत तुम्हाला सांगायचंच राहिलं, तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब रेसिपी चॅनलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर मी केलेली ही पनीर घातलेली साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.